जिथे आपण पाहिलं ना तर रुपेश 11 GPSC या टीमने राम आणि चिराग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती भरधाव वेगाने गोलंदाजी करणारा एक द्रुतगती गोलंदाज, आघाडीचा गोलंदाज हा नेहमी की कुशल असावा आणि एक उत्तम गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. अशी गोलंदाजी करणारा सचिन गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होईल. सेकंड सेमीफायनल, पहिला बॉल, गोलंदाज सज्ज होईल पहिला चेंडू घेऊन. सामन्याला सुरुवात होतीये. राईट साम अराउंड विकेटने गोलंदाजी करेल. स्ट्राईक एंडवरती राम आहे. ज्या रामने या मैदानाच्या चहूबाजूला फटकेबाजी करत असताना धावा महत्वपूर्ण योगदान देत असताना नेहमीच बनवल्यात, त्याला स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. पहिला चेंडू शरीर भेदक मारा वेगवान पाहायला मिळाला. फलंदाजाला मुभा न देणारी गोलंदाजी, शरीर भेदक मारा आणि अगदी त्याच वेळेला कोणता रूम द्यायचा नाही. रूम दिल्यानंतर भाडं भरावं लागणार आहे त्याला. पुढचा चेंडू यावेळेला स्लॉट मध्ये समोरच्या दिशेने धावा या स्ट्रोक वरती मिळतील त्या केवळ दोन धावा आल्यात. पहिलं षटक सचिन हातात असताना मैदानाच्या आतमध्ये त्याच्यावरती हल्ला. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा खेळले. धावा इथे मिळतील याती मात्र शंका नाहीये. जयसल चेंडूवरती येतात. तद्वर घेण्यात येणारी एकेरी धाव. 3 बॉलवरती 3 रन्स आल्यात. ना कुतूहलाचा विषय हा राहिला ना की चेंडू जरी निर्धाव आला तरी पुढच्या बॉलवरती सिंगल आणि डबलला प्राधान्य जास्तीचं देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर जो मात्र नटराज स्टाईलने हुक करत असताना एक सिंगल प्राप्त केली आहे. चिरागला आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. प्रमोट केलं त्याला बॅटिंगसाठी. बॅकफुटला शेवटच्या क्षणाला कट केला. आणखीन एक फटका चांगल्या दाटणीचा पाहायला मिळाला. लटकट करत असताना घोषांकित क्षेत्रामध्ये जिथे खेळलं डिक्लेअर झोन आहे. संघाची धावसंख्या 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. आकर्षक करंडक या स्पर्धेचे आपण पाहतो. यावेळेला फटका पहा ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येईल. एक धाव निश्चित मिळतीये. घोषांकित क्षेत्र गाठलेला नाहीये. रन्स किती दिल्या जातील घोषांकित क्षेत्र तिथे निर्णय येणं बंधनकारक आहे. पंचांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. केवळ एक धाव. फटका तर खेचला होता मोठा, परंतु एकच रन केवळ इथे प्राप्त होतीये. घोषांकित क्षेत्र असल्या कारणाने आपण पाहतो ना रन्स जास्तीचे मिळणार नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर केवळ आल्या त्या 6 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून उभी आहे. षटकामध्ये 6 आल्यात. चांगला झेल. एक उद्योन्मुख खेळाडू जिथे मैदानाच्या आतमध्ये एक युवा खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 8 धावा धाव फलकावरती आहेत. या पण एक विशेष सन्मान एका विशेष व्यक्तीचा करतो आहोत. मी अंपायरचं लक्ष वेधेन कृपया आपण एक सन्मान करतो आहोत. सामना काही काळ थांबवावा. पिलर्स ऑफ महाराष्ट्र म्हणून ज्या सन्मानाने ज्यांचा सन्मान करण्यात आला
अनेक घोटाळे मग ज्यांच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले, जिथे RTI कार्यकर्ते आणि पत्रकार म्हणून एकदा जोरदार टाळ्या सर्वांना विनंती करेन. ज्यांनी आदर्श घोटाळा उघडकीस आणला, मिठी निधीचा घोटाळा असेल, अगदी त्याच वेळेला MMRDAचा खूप मोठा ज्यांचे थकबाकी राहिली होती, जी बाहेर काढण्यामध्ये ज्यांनी महत्त्वाचं योगदान, असे अनेक बाबींमध्ये ज्यांच्या माध्यमातून कामकाज पाहायला मिळतं, असे अनिल गलगली साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. हा सन्मान नाही, हा तर आहे जिव्हाळा. आपल्या पदमस्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. या आपण एक विशेष प्राइज देत आहोत, या आपण एक विशेष पारितोषिक देत आहोत. संपूर्ण टीमला मी आमंत्रित करेन. एक विशेष ट्रॉफी देऊन आपण या संपूर्ण संघाचं सन्मानित करत आहोत. अनिल गलगली साहेब यांच्या शुभ हस्ते एक विशेष ट्रॉफी देऊन आपण संघांना सन्मानित करत आहोत. संपूर्ण संघ, या संघाला विशेष आकर्षण आणि या स्पर्धेची विशेष ट्रॉफी आपण देत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून अनिल गलगली साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी प्रदान करत आहोत. एक विशेष पारितोषिक आणि विशेष संघाला आपण हे पारितोषिक देत आहोत. आदरणीय संजय शिर्के प्रतिष्ठान, त्याच वेळेला श्री सद्गुरू साईनाथ मित्र मंडळ आयोजित मलबार हिल चषक 2024. अरे वी करा असं काहीतरी, यस 20 करा असं आकर्षण या स्पर्धेचं विशेष ट्रॉफी देऊन आपण सन्मानित केला. या मॅचकडे सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. आदरणीय अनिल गलगली साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेब, आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात, आपण आलात, आपला अमूल्य वेळ खर्च केला, त्याबाबतीत आम्ही सर्वच जण आपले मनपूर्वक आभारी आहोत. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर आले दिलीप. दुहेरी दाबा इथे अर्जित करण्यात येतात. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गणेश आला गोलंदाजी मार्कवरती. वेगाने गोलंदाजी गणेश करतोय जरूर, परंतु त्याच्या अगेन्स्ट हल्ले चढवलेत. हा चेंडू सरप्राईज राहिला होता, बॅकफुटला ढकललं, फलंदाजाला डॉमिनेट केलं. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू गणेशचा, या वेळेला देखील बॅकफुटला येत असताना दिलीप. अशा रीतीचे स्ट्रोक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने तो फलंदाजी करत असताना आपण पाहतोय, कारण बॅकफुटला येणं, ऑन साइडला हुक करणं, पुल करणं, हा त्याच्या डाव्या हाताचा हटकंडा राहिलाय. चांगल्या रीतीचे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण पाहतो आहोत. संघाची धावसंख्या 12, 12 रन्स ऑन दी बोर्ड. गणेश पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा, यावेळेला बॅटचा टोला लागलाय समोरच्या दिशेने. नशिबाची साथ तितकीशी मिळाली नाही. धावा मिळाल्या त्या 2. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते तब्बल 14 धावा धावफलकावरती आहेत. या मॅच मध्ये रन्स आल्यात, धावा आल्या 14 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत एक 40+ खेळाडू आणि एक लेजेंडरी क्रिकेटर हेमंत शिंदे अर्थात जम्बो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना. केस केला रुळे, वैभव रुळे या गावाला बिलॉंग ते करतात. यावेळेला ऑन साइडला केले, क्षेत्ररक्षक आहे, वेगाने फेकी चांगली गेली, परंतु वेळ जास्तीचा खर्च केला होता.
अशा प्रकारची रन्स दिली जाऊ शकत नाही, कारण एक एक धाव फार महत्वाची आहे, एक एक रन्स फार इम्पॉर्टंट आहेत. अशा प्रकारचा धावा तुम्ही खर्च करू शकत नाही. गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू खोलामध्ये, ओढ कॅच, एक्सिलेंट एफर्ट, नेत्रदीपक अफलातून झेल, खेळाडू बाद. समोर या सगळे बघ आता, कौशिक समोर. नेत्रदीपक झेल इथे पाहायला मिळालाय, महत्वपूर्ण कॅच. सचिनने काय झेल टिपलाय. हा चेंडू आडवा बॅटने ऑन साइडला खेळलेत. ज्या ज्या वेळेला जम्बोला चेंडू सुपूर्द करण्यात आला ना, त्या वेळेला त्याने विकेट मिळवली आहे. विकेट टेकर गोलंदाज, फिरकीचा जादूगार, केएसकेचं वैभव, वैभव रुळे, हे गावासाठी बिलॉंग करणारा खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. परंतु खुल्या गटाचं क्रिकेट गेले अनेक वर्ष निर्विवाद असा बिराज्य गाजवणारा अनभिक्षण असा सम्राट गोलंदाजी करतोय. हा चेंडू वळण घेणारा यश रक्षकाचा भेद घेतोय. मी बॅटर यश मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक करेंट वरती आहे. यशच्या विरोधामध्ये जिथे आपण पाहतोय ना, हा निर्धाव चेंडू येत असताना हा चेंडू इथे ऑन साइडला केले, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. या पण आमंत्रित करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून राजेंद्रजी गायकवाड साहेब, शाखा प्रमुख, शाखा क्रमांक 219, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आदरणीय राजेंद्रजी गायकवाड साहेब, शाखा प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शाखा क्रमांक 219, ज्यांची उपस्थिती लाभत असताना पाहायला मिळते. हेमंत शिंदे जम्बो, काय गोलंदाजी केली आहे, काय अफलातून षटक राहिलं. या षटकाचा एकंदरीत विचार केला तर या षटकामध्ये रन्स आल्यात ते एकंदरीत 3 आणि विकेट गमावल्यात ते या षटकामध्ये 1. नवीन बॅटर शिवम स्ट्राईक करेंट वरती पाहायला मिळेल. शिवम स्ट्राईक करेंट वरती आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल, जयसलला पाचारण करण्यात आलाय. गोलंदाजी मार्क वरती. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. सेकंड सेमीफायनल. हा चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय. या आपण स्वागत करतो आहोत आदरणीय राजेंद्रजी गायकवाड साहेब, शाखा प्रमुख, शाखा क्रमांक 219, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्यांची उपस्थिती या व्यासपीठावरती पाहायला मिळते. आगतम स्वागतम सुस्वागतम. मलबार हिल चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. जयसलला लेंथ अँड लाईन मिळालेली नाहीये. चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करतोय, परंतु लाईन त्याची इथे मिस केली आहे. चेंडूवरती प्रभुत्व मिळवणं अजूनही बाकी आहे. आणि आपण अनेक वेळा म्हणतो ना, आपला हात किती सोन्याचा, यापेक्षा
या चेंडूवरती वरदहस्त मिळवणं ही महत्वाची गोष्ट राहते. दुहेरी धावेचा स्ट्रोक, संघाची धावसंख्या 2च्या मदतीने पदार्थ जाऊन पोहोचेल. 20 धावा धाव फलकावरती आहेत. हा चेंडू इथे खुलवा टप्प्याचा पाहायला मिळाला. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूवरती येईल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 21 धावा धाव फलकावरती आहेत. 21 ऑन दी बोर्ड. गोलंदाजी मार्क मध्ये जयसल. पुढचा बॉल स्ट्राईक एंड वरती आघाडीचा बॅटर चिराग. रन्स आलेला नाही आहेत तितक्या हव्या होत्या तितक्याशा. यावेळेला समोरच्या दिशेने लांब लचक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चेंडू आला रीच मध्ये, त्याला पाठवलं आउट ऑफ रीच. स्लॉट मध्ये चेंडू, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला. काय सुख पाहायला मिळालाय. 27 धावा या षटकाराच्या मदतीने. 27. हाफ ट्रॅकर कट केला. धाव मिळेल ती केवळ इथे 2 धावा. या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या વધારत असताना धावून पोहोचते 29. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धाव फलकावरती आहेत. रन्स आलेत, रन्स आता येऊ लागलेत, कारण या चौथ्या षटकामध्ये JSLच्या अगेन्स्ट आलेला षटकार हा महत्वपूर्ण राहिला. मॅचचा टर्निंग पॉइंट. यावेळेला वळण घेणारा धुंडो धुंडो रे साधना सांगणारा मंगेशच्या हातामध्ये चेंडू आलेला नाही, आणि याचंच कारण की काय, जीवदान मिळालं चिरागला. 4 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धाव आहेत त्या 29. 29 ऑन दी बोर्ड. हेमंत शिंदे गोलंदाजी मार्क वरती. यावेळेचा चेंडू पहा, वळण घेणारा. क्या बात है. अफलातून गोलंदाजी. फॉर्म हा तात्कालीन असतो, परंतु क्लास हा चिरस्थायी असतो. गोलंदाजीतील क्लास आहे या गोलंदाजाकडे. जम्बो मैदानाच्या आतमध्ये हदभर वळण घेणारे चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळालेत. शिवमला रोखून ठेवलं. बॅटची लिडिंग एज घोषांकी क्षेत्र. धाव मिळेल ती इथे 2. हेमंत शिंदे. आणखीन एक फिरणारा चेंडू पाहायला मिळाला. या फिरकीपट्टूने अक्षरशः लेजिम खेळायला भाग पडले. खुल्या गटातील खेळाडूंना आपल्या फिरकीवर तू थया थया नाचवलंय. हा चेंडू यष्टिरक्षकाचा वेध. JSLने पाठीमागे केले कामकाज. खेळाडू होईल यष्टिचितरित्या बाद. जम्बोच्या नावावरती आतापर्यंत क्रिकेट कारकिर्दीमध्ये घेतलेल्या अनेक मालिकेवीरचा पुरस्कार असतील, जिथे बेस्ट बॉलर असेल, या पुरस्कारामध्ये सर्वाधिक विकेट या यष्टिचितरित्या आहेत. ही महत्वाची बाब, कारण त्यांचे वळलेले चेंडू हे फलंदाजांना अद्याप कळलेलेच नाहीत. आजही तेच चित्र पाहायला मिळालं, कारण चांगल्या धाटणीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 40+ मध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट आजही त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. धाव फलकावरती 31. 31 ऑन दी बोर्ड. हेमंत शिंदे अर्थात जम्बो फलंदाजी चांगल्या रीतीने करत असताना अनेक सामने या खेळाडूने जिंकून दिलेत, आणि आज तागायत चांगली बॅटिंग ते करतात. 50च्या जवळपास आहेत. हा बॉल वळण घेणारा धुंडो धुंडो रे साधना. JSL देखील तेच करतोय. JSL देखील तेच करत राहिला. अशा रीतीने धावा तुम्ही देऊच शकत नाही. संघाची धावसंख्या 32. 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा धाव फलकावरती आहेत. एक लेग बाई झाली येत असताना पाहायला मिळाली. पुढचा बॉल जम्बो पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये. इथे क्षेत्ररक्षक आहे अफलातून. आणखीन एक चांगला झेल. 2 कॅचेस टिपलेत या खेळाडूने. उद्योन्मुख, युवा, टॅलेंटेड,
अशा खेळाडूंची आवश्यकता असते संघाला. कुशने काय झेल टिपले 2. आज त्याला झोप लागणार नाही. ज्या पद्धतीने कॅचेस त्याने पाहायला मिळालेत. आकाश चोपडा असता तर आवर्जून म्हणाला असता कुशनी केलंय प्रतिस्पर्धी संघाला पुश. बाद केलंय. खेळाडू बाद झालेत. संघाची धावसंख्या 32. नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये आयाराम गियाराम अशीच परिस्थिती आहे. आणखीन एक खेळाडू बाद होईल. आणखीन एक खेळाडू बाद. हेमंत शिंदे जम्बो आज देखील नाणं खणखणीत वाजतंय. 50च्या जवळ हा खेळाडू एकदा टाळ्या तर व्हायलाच हव्यात. जम्बो काय गोलंदाजी केली आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 33 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 33 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. जयसल आणि रॉनी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पहिल्या षटकाच्या दरम्यान राम याला पाचारण करण्यात आलंय. चालू असलेला सामना बीके स्पोर्ट्स क्लब विपक्ष OGSC या दोन संघांदरम्यानची लढत.
सामन्याला सुरुवात होती. राम गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. रोनाल्ड आणि जयसल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमणाला सुरुवात. आतिशबाजी शुरू आपने की थी, खत्म हम करेंगे. सुरुवात तशीच काय झाली आहे. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाब्याचा स्ट्रोक पाहायला मिळाला रामच्या अगेन्स्ट. धाव फलकावरती धावा त्या दोन. सुरुवात चांगली झाली आहे, दमदार. बॅकफुटला कट केला, ओव्हर दी पॉइंट. धावा मिळतील पुनश्च 2. दुहेरी धाव संख्येच्या मदतीने 4 धावा धाव फलकावरती आहेत. लक्ष तितकं मोठंसं असं म्हणता येणार नाही, परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष मोठं किंवा छोटं नाही आहे आणि कोणती धावसंख्या यशाची कदापि हमी देत नाही. बॅकफुट लावून ऑन साईडला, टॉप ऑफ दी बाउंड्स, ऑन साईडला खेळले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव केवळ प्राप्त होत असताना एकच धाव इथे प्राप्त होतीये. धाव फलकावरती एकेरीच्या मदतीने 5 धावा धाव फलकावरती आहेत. 5 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल घेऊन राम पुन्हा एकदा सज्ज होईल. 5 धावा धाव फलकावरती आहेत. जयसल स्ट्राइक एंड वरती आहे. लेफ्ट हँडर बॅटर आहे जयसल. जयसल सज्ज होत असताना राम पुढचा बॉल. बॅकफुटला आले, ऑन साइडला खेळलेत. धावा पुन्हा एकदा प्राप्त होत असताना पाहायला मिळतील त्या 2. दुहेरी धावेचा फटका आला. संघाची धावसंख्या 7. 7 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक पहिलं राम. अजून टप्पा आणि दिशा ती मिळायला पाहिजे होती, ती प्राप्त झाली. एका खोला टाकलेला बॉल. वेगवान चेंडू, अगदी टोक रशर पाहायला मिळाला. या भिंतला हलवण्यासाठी भूकंपाची आवश्यकता होती आणि तो भूकंप केला होता रामने. जयसलला खोला टाकलेला चेंडू आपण पाहिला. देहबोलीकडे जाऊ नका. हा खेळाडू जितका वजनदार आहे ना, तितकं वजन त्याने आपल्या स्कोर कार्ड मध्ये देखील पाडलंय. खोला टाकलेला बॉल. क्षेत्ररक्षक आहे ते ठिकाणी दिलीप. एक धाव. इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. जयसल एकट्याने 2 धावा त्याने पूर्ण केल्यात की काय. धाव मिळाली ती केवळ एक सिंगल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावून पोहोचेल. धाव फलकावरती धावा त्या 8. बबलूजी शेख या सामन्याचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला रोहित शर्माच्या क्लिप जास्तीच्या ट्रेंडिंग वरती आपण पाहिलं, परंतु या आधीच्या मॅच मध्ये सर्वाधिक ट्रेंडिंग स्वरूपामध्ये आवाज बबलूजी शेख यांचा देखील आपण ऐकला. धाव फलकावरती धावा त्या 8. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 24 बॉलचा खेळ शेष आहे. 33चा करायचा आहे पाठलाग या मॅच मध्ये. ची गरज आहे. येणारे 24 बॉल आणि 25 धावा. शिवम गोलंदाजी मार्क वरती. शिवम दुबे सारखे हाईट आहे या खेळाडूकडे, परंतु त्याच्याहून वेगवान गोलंदाजी करतो. IPL मध्ये शिवम दुबे गोलंदाजी करू शकला नाही, कारण होता इम्पॅक्ट प्लेयर. चेन्नई केवळ बॅटिंगसाठी शिवम दुबेला घेत होती. इम्पॅक्ट प्लेयर मुळे त्याला बॉलिंग करता आली नाही. उजव्या यष्टीच्या बाहेरचा हा चेंडू इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अनेक क्रिकेटचे चाहता वर्ग इम्पॅक्ट प्लेयर या नियमावरती अगदी रुसलेले देखील पाहायला मिळाले. फारच्या बाबी आहेत ज्या क्रिकेटमध्ये ज्याच्यामध्ये बदल हवासा वाटला. मैदानाच्या आतमध्ये अवांतर स्वरूपामधून रन आली. शिवम पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. वारंवार वाईट चेंडू तो हाताळतोय. वेग चांगला आहे, परंतु टप्पा तितकाचा चांगला पाहायला मिळाला नाही. संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने 12 धावा
धाव फलकावरती आहेत. बारा धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. जयसल आणि रोनाल्ड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जमली आहे. पुढचा चेंडू घेऊन शिवम पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला फटका पहा फ्रॅकर बॉल वरती. एक चांगला स्ट्रोक केला जयसलच्या बॅटमधून. दुहेरी धाव्याचा फटका आला. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते 14 धावा धाव फलकावरती आहेत. 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती विदाउट लॉस. 33चा पाठलाग चालू आहे. आघाडीची जोडी जमली आहे. यावेळेला देखील फ्रंट लेग पुढे आणलं. लोअर फुलटोस बॉल होता. ऑन साइडला केला गुलशंगी चित्रामध्ये. पुढचा चेंडू आणखीन एक शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत. हा चेंडू दिशाहीन राहिलाय. वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जो मात्र होत असताना पाहायला मिळाला. धाव फलकावरती 17 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 17 धावा धाव फलकावर. हा फटका लांब लचक दूरवरचा सर्वाधिक लांब. धावा किती येतील? केवळ 2 धावा. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 19 धावा धाव फलकावरती आहेत. 33चा पाठलाग करत असताना 19 धावा धाव फलकावरती. शुभमचं हे न संपणारं षटक कमी गतीने लपेटला. धावा मिळतील त्या पुन्हा एकदा 2. 21 धावा धाव फलकावरती आहेत. 21. 2 षटकांचा खेळ संपला. 21 धावा धाव फलकावर. यश पहिला बॉल. यश क्षेत्ररक्षक आहे स्वामी. स्वामीच्या हातामधून झेल निसटलाय. स्वामीच्या हातामध्ये चेंडू काही आलेला नाहीये. सकाळी असं वाटलं होतं की स्वामीच्या हातामध्ये फेबिकॉलचा जोड आहे, परंतु झेल त्याच्या हातातून निसटला. धावा इथे मिळाल्या त्या 2. आघाडीचे दोन्ही बॅटर पारंगत आहेत अशा रीतीची बॅटिंग करण्यासाठी. पाहना विकेट गमावलेली नाहीये. स्कोरबोर्ड चालू ठेवलंय. धाव फलकावरती धावा या दुहेरीच्या मदतीने 23 धावा धाव फलकावरती. 10ची आवश्यकता. बॅकफुटला येत असताना पुन्हा एकदा रॉनीच्या बॅटमधून घोषांकित क्षेत्र. कोणत्याही खेळाडूला जास्तीचे मोठे अडचणींना सामोरं जाऊ देत नाहीये. रॉनी ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय 27 धावा धाव फलकावरती आहे. 27 रन्स आले. दोन्ही बॅटर चांगल्या रीतीने बॅटिंग करतायत, संयमाने खेळतात. पुढे अजूनही ते उभे राहू शकतात इतकी क्षमता त्यांच्याकडे पाहायला मिळाली आहे. अर्थात हे दोन्ही खेळाडू
एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्याच्याच उद्देशाने आल्यात. फटका समोरच्या दिशेने केला, उंची जास्त लांबी कमी, धावा मिळतील याही बॉलवरती. त्या केवळ 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते 29 धावा धाव फलकावरती आहे. 4ची आवश्यकता केवळ. केवळ 4 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये. 4 धावा अजूनही बनवायच्या विजयासाठी. यशचा पुढचा बॉल डाऊन द लेग. या आपण आमंत्रित करतो आहोत आशिषजी तिवारी आणि अरुणजी सावंत यांचं देखील आगमन झालंय. आपले हार्दिक असं स्वागत. मलबार हिल चषक 2024 मध्ये आपले हार्दिक असं स्वागत आहे आशिषजी तिवारी आणि अरुणजी सावंत. आपल्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक असं स्वागत. 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती 30, 12 बॉल, 3ची गरज. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चिराग आलाय. 4थ्या षटकाच्या दरम्यान चिराग गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. पुढचा चेंडू यावेळेला खोलात. बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. धाव इथे प्राप्त होत असताना मैदानाच्या आतमध्ये मिळणार नाहीये. 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. मॅचला जेवढं लाईटली जयसल घेतोय ना तितका क्रिकेटचा खेळ हा सोपा नाहीये. 3ची आवश्यकता. 10 बॉलचा खेळ शेष आहे. हा फटका 2 धावा देईल का? 1 धाव तर निश्चित अर्जित करण्यात आली आहे. 2ची आवश्यकता. रॉनी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळेल. केवळ 2 धावा अजूनही बनवायच्यात. विजयासाठी केवळ 2ची आवश्यकता. हाफ ट्रॅकर यावेळेला ऑन साइडला खेळले. क्षेत्ररक्षक पोचतोय. 1 धाव इथे अर्जित करण्यात आली आहे. सामना आला बरोबरीत. केवळ 1 धावसंख्येची आवश्यकता. केवळ 1 हवी आहे. सामन्याची औपचारिकता बाकी आहे. मॅच असे शुभच्या षटकामध्ये जाईल. लास्ट ओव्हर थरार पाहायला मिळेल असं काही पाहायला मिळालं नाही या मॅच मध्ये. किंबहुना जो थरार अनुभवायला मिळणार असं नेहमीच प्रत्येकाला वाटतं. विकेट मिळवली चिरागने आणि सांगितलंय जयसल चल आउट आहेस तू. हर्षित राहण्याला असंच प्रयत्न किती हानिकारक राहिले माहितीये तुम्हाला. मॅचची संपूर्ण फीस त्याची घेण्यात आली आहे. त्याने असंच केलं होतं बाय बाय. परंतु जयसलने स्टँडअप चांगला केलाय चिरागचा. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. आवश्यकता होती ती 1 धावसंख्येची. हेमंत शिंदे जम्बो यांच्या बॅटमधून 1 रन आली आहे. सामना इथे जिंकलाय. एक मोठा विजय पाहायला मिळतोय आणि फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ VK स्पोर्ट्स क्लब फायनल मध्ये दाखल होतीये. या मॅच प्लेअर ऑफ द मॅच